लागली असं रे, बऱ्याच वेळची खायला नसेल मिळालं. किती मस्त खाऊ राहिले शेंगदाणे. गावाकडे ना अजून पण आहे ना असं चुलीवरती गरम पाणी करून आहे ना आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते बरं का. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सकाळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. मित्रांनो, उगाच शहरात राहणाऱ्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलाला किंवा व्यक्तीला गावाकडे येण्याची एवढी आस का लागलेली असते, तर ती आहे गावाकडलं वातावरण, शुद्ध हवा, गावाकडली आपुलकीची माणसं. त्यामुळे जास्त असं लागते त्याला गावाकडे येण्याची. आता हे बघा, मी सकाळी सकाळी वॉकिंग करत आलो होतो, तर हे बघा सकाळचं वातावरण किती मस्त आहे. थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे, ढगाळे लपलेलं आहे. आणि इकडून आहे ना आमच्या गावामध्ये नदीला पाणी येतं बरं का. असं हे पूर्ण जे आहे ना इकडून असं पाणी येत असतं आणि याच्या पुलाखालून हा कॅनल आहे आणि कॅनलच्या पुलाखालून असं आमच्या गावाकडे जात असतं. आणि हे सगळं हिरवगार वातावरण आम्हाला अनुभवायला मिळतंय. आणि अजून एक आमच्या गावासाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे काय की आम्हाला कॅनललाही पाणी असतं, 12ही महिने पाणी चालू असतं, थोडं थोड्याशा प्रमाणात का होईना. आता सध्या कॅनलचं पूर्ण काम चालू आहे. हे कॅनलचं काम अजून 2-3 महिने पूर्ण होईल आणि हिवाळा संपायला आला की उन्हाळा लागतो ना, तर त्या मध्ये याला पाणी येऊन जाईल. आता खेडेगावाकडे आले ना मग थंड पाण्याने आंघोळ करायला खूप मजा येते. ज्या वेळेस आहे ना आम्ही आर्मीची तयारी करत होतो ना, तर आम्ही 4-5 मित्र आहे ना एकत्र येऊन पहाटे रनिंगला जायचो ह्या रोडनी आम्ही डायरेक्टली 6 किलोमीटर 6 की 7 किलोमीटर आहे समथिंग 6-7 किलोमीटर आम्ही या रोडनी असा रनिंग करत 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 हायवे लागतो, नगर मनमाड हायवे, तिथपर्यंत आम्ही रनिंग करत जायचो. आमचा ग्रुप असायचा सगळा. सकाळी सकाळी आम्ही निघायचो पहाटे आणि रनिंग करत जायचो आणि येताना मस्त गप्पा मारत 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 मग आम्हाला सकाळचे 7-7 वाजायचे. त्यावेळेस आहे ना एवढी एनर्जी होती ना शरीरात की करायचं ना तर करायचंच. आत्ता पण आहे, जोश आहे आत्ता पण त्यावेळेस सारखी फिलिंग आत्ता येत नाही जरा, नाही का. खूप मस्त सगळे मित्र एकत्र यायचे ना पहाटे, असलं भारी वाटून जायचं राव. आता बाहेर चेहऱ्यावर एवढं स्मित हास्य येतंय, एवढं आनंदी वाटतं माहिती आहे. जुने दिवस आठवल्यावर लय मस्त. मित्रांनो, सकाळ सकाळी सगळं काही आवरून मी मयूरच्या शॉपला आलोय. तर मयूरच्या शॉपला येण्यामागचे माझे काही कारण असते. तर त्याशी टाइम स्पेंड करण्याचा मला संधी मिळून जाते, कारण तो खूप बिझी असतो कामामध्ये त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्याच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात त्या बिझनेस करत असताना. त्यासाठी मी मयूरच्या शॉपला कायम येऊन बसतो. कारण कसं आहे, आपल्याकडे वेळ असतो तर आपण बऱ्याचशा फालतू गोष्टीसाठी वेळ खर्च करत असतो. तर आपण तो खर्च न करता चांगल्या गोष्टीवरती फोकस करून तो खर्च केला पाहिजे म्हणून. उद्या आपल्याला गुलाबजामू बनवायचे आजीच्या 13व्यासाठी, तर खवा न्यायला आलोय राहुरीला. त्यांचा खवा खूप मस्त असतो बरं का, एकदम प्युअर. 7 किलो खवा घेतलाय आज आपण. गुलाबजामू मस्त बनवतील आता. या खव्याचे गुलाबजामू म्हणजे एकदम टेस्ट लागते. सकाळपासून नाश्ता न केल्यामुळे अतिथी उडपी रेस्टॉरंटमध्ये आलोय आम्ही नाश्ता करायला. शेठ लोकांची पसंती उडपी रेस्टॉरंटलाच असते काय. हातामध्ये खवा, एवढा खवा घेतलाय. कुठे इथं बसायचं का? अच्छा, शेठ लोकांचं आवडतीचं हॉटेल आहे बाबा. चटकदार लाल मसाल्यातली सोयाबीन चिल्ली मागवली राहून. शहरात तर मी असलं काही खात नाही, पण गावाकडे आले की खाऊशी वाटते. कारण उडपी रेस्टॉरंटला आहे ना एकदम प्युअर मिळतं जे काही मिळतं ते. त्याला थोडीशी आलूच आहे तर चव घेऊया. तुला उपास नसतं तू पण खाल्लं असतं, आपल्या दोघांना आवडतं. थँक्यू. त्यांनी करून खिचडी मग सकाळी केलं, भूक नाही लागली दुपारी. मला तर 3 टाइम भूक लागते बाबा जर काम केलं जास्त तर. मित्रांनो, हा आहे आमच्या गावाकडे जाण्यासाठी नगर मनमाड हायवेवरती राहुरी कृषी विद्यापीठ पासून हा आम्ही याला जंगलामधून जाणारा रोड असं म्हणतो. कारण आजूबाजूनी खूप असे घनदाट झाडी वगैरे हिरवीगार आणि ही कायम अशीच पाहायला मिळतात आपल्याला, म्हणून आम्ही यांना जंगलाचा रोड असं म्हणतो, नाही का, जंगलातून जाणारा रोड.
तर आमच्या गावाला जाण्यासाठी 2-3 रस्ते आहे. तर आता हा एक त्यातला आहे. हा पूर्वी खूप खराब असायचा, आता देखील थोड्याशा प्रमाणात खराब आहे. पण आम्हाला जर नगरकडे जायचं असेल तर या रोडनी शॉर्टकट जाता येतं, हायवेला लागता येतं डायरेक्ट. आणि आमचे गावातील राहुरी कृषी विद्यापीठमध्ये खूप जास्त प्रमाणात आमच्या गावातील लोक विद्यापीठमध्ये काम करतात, परमनंट कॉन्ट्रॅक्टवरती सगळंच काही. तर मग त्यांना जाण्यासाठी हा रोड आहे. कसा वाटला तुम्हाला हा रोड? बघा, नाही नाही, खोट नाही करायची. आपल्या घरावर दर्शन द्यायला आलंय आणि आमच्या घरच्यांची धावपळ झाली की याला काय ठेवायला पाहिजे खायला, काय ठेवायला पाहिजे. मस्त वाटतंय. अहो पेता नाही ग्लासाने पाणी नाही पेतायचं. लागली असं रे, बऱ्याच वेळची खायला नसेल मिळालं. किती मस्त खाऊ राहिले शेंगदाणे. पाणी आण प्यायला, थोडस याच्यात ठेव ना पाणी. नाही नाही, ग्लासात नाही पेतायचं. ते गमेलं जे आहे ना त्यातलं पाणी कमी कर आणि आणून ठेव. हे ते फेक लवकर, ते येईल बर का अंगावरती. हा बाजूला ठेवलं बघ लगेच. अरे बापरे, शेंगदाणे वगैरे खाऊन झाले ना, आता वरती जाऊन बसलेत देव. केळी नाही खाल्ली त्याने ना, शेंगदाणे आवडले ना, आता आंब्याचे पानं खातो. रुईची पानं पण खाल्ले तिकडे. लय दिवसाची भूक लागली असेल बरं घरी, खायला नाही देतले लोक. हा ना, दगड वगैरे हाणून घरापासून हाकलून देतात. असं करायला नाही पाहिजे पण आता.